श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकूयात ग्रामगीतेतून ग्रामविकास या विषयावर कुन्नूसिंग गुलाबराव मालवे यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मी अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतला ग्रामविकास हा विषय अतिशय व्यापक, व्यवहार्य आणि आजही तितकाच उपयुक्त आहे. भारताचा खरा विकास हा गावांपासूनच सुरू होतो, अशी राष्ट्रसंतांची ग्रामविकासाची संकल्पना होती. या अनुषंगानेच आज आपण ग्रामगीतेतून ग्रामविकास या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय गुरुदेव सेवा आश्रम संस्थेचे अध्यक्ष उत्तमसरा भातकुली इथले कुन्नूसिंग गुलाबराव मालवे यांना. सर, आपलं आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण बोलत आहोत ग्रामगीतेतून ग्रामविकास या विषयासंदर्भात. तर या अनुषंगाने मला सगळ्यात पहिले आपल्याला विचारायचं आहे की ग्रामगीता म्हणजे नेमकं काय, तिची रचना कधी आणि कुठल्या पार्श्वभूमीवर झाली, आपण काय सांगाल? ग्रामगीतेचे लेखक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे आहेत. वंदनीय तुकडोजी महाराज हे भारतीय संत परंपरेतील अग्रगण्य संत आहेत. भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भागवद्गीता ही संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्यांना, ग्रामीण समाजाला वाचण्यास व अवलोकन करण्यास अवघड जाते. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये म्हटले आहे, भागवद्गीतेचे सक्रिय रूप प्रकट झाले आपोआप, असे महाराज ग्रामगीते म्हणतात. भागवद्गीतेमध्ये नंतर सर्वश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भागवद्गीता प्रकृतात केली. त्याचाही उद्देश तत्वज्ञान सगळ्यांना कळवावे असा होता. परंतु ज्ञानेश्वरीमधील भाषासुद्धा सर्वसामान्यांना कळणे कठीणच आहे असे वाटल्याने आणि म्हणून ग्रामगीतेची रचना करण्यात आली. ही ग्रामगीता प्रत्यक्ष पांडुरंगाने दृष्टांत देऊन राष्ट्रसंतांच्या हातून लिहून घेतलेली. महाराज पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर बसले असताना तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे, असं महाराजांनी म्हटलं आहे. तसंच पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागेतिरी, स्फुरू लागली ऐशी अंतरी विश्वाकार वृत्ती, अशा प्रकारे ग्रामगीता लिहिण्याची स्फूर्ती झाली. अरे वा. सर, आता आपण म्हणालात की भगवान श्रीकृष्णाने जी गीता अर्जुनाला सांगितली ती संस्कृतमध्ये असल्यामुळे मग नंतर पुढे जसा जनसमुदाय त्याची आकलन क्षमता आहे, तर त्या आकलन क्षमतेनुसार त्याची गरज काय आहे त्यानुसार प्राकृत आणि मराठी जे सुलभ झालं त्याच्यात आणले ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आणखीन पिढी बदलली, काळ बदलला, आणखीन किती सुलभ त्या पिढीला समजेल ही भाषा जर वापरायची असेल, वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीता आणली. तर आता मला यापुढे आपल्याला विचारायचं आहे ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी ग्रामगीता लिहिली ही व्यापक रचना करण्यामागचा त्यांचा उद्देश मुख्य काय होता? ग्रामगीतेमध्ये महाराजांनी जवळपास 41 अध्याय दिलेले आहेत आणि 41 अध्यायामधून 8 त्यांनी प्रकरणं दिली आहेत. त्याच्यामध्ये 8 प्रकरणापैकी 3रा नंबरचं प्रकरण असं आहे की ते नुसतं ग्रामावर आधारित आहे. ग्राम विकास कसा व्हावा, अध्याय क्रमांक 11 ते अध्याय क्रमांक 15 पर्यंत हे 5 अध्याय महाराजांनी ग्रामगीतेत दिलेले आहे. त्यामध्ये ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य आणि ग्राम वंश सुधार असे एकूण 5 अध्याय ग्रामविकासाच्या दृष्टीने महाराजांनी त्यामध्ये दिले आहेत. अच्छा. आता आपण सांगितलं की ग्रामगीतेमध्ये ग्रामोन्नती हा त्याच्यात एक अध्याय दिला आणि त्याचे पण उपघटक 5 दिलेले आहेत. तर ग्रामगीतेतले विचार तत्कालीन समाजासाठी आणि आताच्या समाजासाठी कसे आणि किती महत्वाचे आहेत, आपण काय सांगाल त्याबद्दल? महाराजांना त्यावेळेस जे वाटलं की ग्राम सुधारल्याशिवाय गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून होईल देशाची परीक्षा. ग्रामगीतेमध्ये म्हटलं आहे की ग्राम हे अत्यंत महत्त्वाचं दिलेलं आहे. ग्रामातूनच हा विकास होणार आहे. ग्रामावर आणि ग्रामीण जनतेवरच्या जीवनावर त्यांनी जास्त लक्ष दिलं.
आणि त्याच्यामधून विकास होतो. त्यामुळं गावावरच जास्त त्यांनी प्राधान्य दिल्यामुळं की त्यामुळं त्यांनी दिलेलं आहे सर्व. म्हणजे आपल्याला एक साधारण असं जर सर्वसामान्यांना आणखीन थोडं सुलभ करून जर सांगायचं असेल तर त्यात अनुषंगाने असं की जसं आपल्याला एक चांगलं इमारत बांधायची आहे, घर एक मोठं बांधायचं आहे, तर त्याचा जर पायवा भक्कम असेल तर वरचे कितीही मजले आपल्याला चढवता येऊ शकतात. म्हणजे ते 4 मजले असो की 12 मजले असो. तर तो जो पाया आहे, जर भारत आपल्याला समृद्ध करायचा असेल, विकसित देश करायचा असेल, तर त्याचा पाया जो आहे तो आहे ग्राम, म्हणजे गाव. आणि तो जो बेस आहे तो चांगला झाला पाहिजे असा एक उदात्त हेतू आणि विचार राष्ट्रसंतांचा ग्रामगीतेतनं त्यांनी विशद केलेला आहे. सर, मला आता एक आणखीन आपल्याला असं विचारायचं की ग्रामगीतेत ग्रामविकास ही जी संकल्पना मांडलेली आहे तर ती काय आहे, ती आपण कशी सांगाल, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना. ग्राम विकासाकरता सर्वात महत्वाचं दिले स्वच्छता. ग्राम स्वच्छतेला खूप महत्व आहे. ग्राम स्वच्छतेकरता महाराजांनी एक पर्याय काढला आहे की ग्राम स्वच्छ व्हावं म्हणून रामधून काढली आहे सकाळी. जे रामधून काढले जाते, रामधून मधून गावाचं दर्शन होते आणि गाव सुधारले जाते, गाव स्वच्छ होते, असा महाराजांचा तेव्हाचा विचार होता. आणि आजही आपल्या शासनानं जे महत्व दिलं आहे ग्राम स्वच्छतेला, स्वच्छता अभियान स्वतः सरकारच राबवते आहे. आणि त्या आधार तो आजही तो जो विचार आहे तेव्हाचा महाराजांचा तो आजही तो महत्वाचा आहे. ग्राम स्वच्छ होणं अतिशय महत्वाचं आहे. त्या ग्राम स्वच्छतेवरच ग्राम आरोग्य आहे, त्याच्यानुसार ग्राम रक्षण आहे, त्यानंतर ग्राम शुद्धी आहे, गोवंश सुधार आहे. हे ग्रामीण भागावरच दिलेले आहेत. पहिला स्वच्छता, नंतर पाणी, झाडं, वृक्षारोपण हे झाले ग्रामाचे आधारस्तंभ झाले. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सांगितलं की विद्यार्थी शिकले पाहिजे, शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. म्हणजे शेतीशी संबंधित त्यांचं ज्ञान विकसित झालं पाहिजे, जे की गावाच्या विकासाला पुन्हा चालना देणार. महाराजांनी रामधून हे सकाळी दिवस निघण्यापूर्वी निघावी गावामधून असे त्यांचं ठरलेलं आहे. आणि त्यानुसार गावाचा विकास कसा होईल. आणि रोडनी चालताना आधी जर आपण गावाला सूचना दिली की रामधून निघणार आहे, तर गावातील सर्व मंडळी आपल्या घरासमोरचं सडा संवर्धन किंवा रांगोळ्या वगैरे टाकून ग्राम स्वच्छ करतात, आपल्या घरचं समोर सर्व स्वच्छ करतात. आणि त्या स्वच्छतेमधून ग्राम स्वच्छता विकसित होते. समजा त्याला म्हणजे स्वाभाविक साधले जाते. हा एक उद्देश आहे. आणि सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे विचार असतात, सकाळी उठल्यानंतर जे स्वच्छ गाव दिसते आणि सर्व लोकांचं दर्शन होते, चांगल्या गावाचं दर्शन होते आणि पूर्ण दिवस हा चांगला जातो. हा याच्यातून रामधून मधून विचार मांडता येईल. त्यानंतर रामधून आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने जर म्हटलं, शेत शिवाराच्या दृष्टीने म्हटलं तर गोवंश सुधार महाराजांनी म्हटलेलं आहे. स्पेशल त्याकरता अध्याय दिलेला आहे, अध्याय क्रमांक 15. एकूण 5 अध्याय ग्राम विकासाच्या करता महाराजांनी लिहून ठेवले आहेत. अच्छा. आणि आपण आता जे म्हणालात की रामधून मध्ये आपण जे काही म्हणत जातो तर ती राष्ट्रसंतांची भजनं असतात का? की हो, भजनं आहेत. महाराजांनी रामधूनच्या दृष्टीने उठागाड्यांना अरुणोदय झाला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. लोकांनी सर्वांनी सकाळी उठावं आणि आपली स्वच्छता जशी आपण शरीराची स्वच्छता करतो त्याप्रमाणे गावाची सुद्धा स्वच्छता करावी. भरपूर भजनं महाराजांनी रामधूनवर. कार्यक्रमात आता आपण एक छानसं गीत ऐकूया आणि ते आपल्या आवडीचं असेल तर कुठलं गाणं आपण सुचवाल? या भारताचा बंधुभाव नित्य वसुदे. श्रोतेहो, ऐकूयात सरांच्या आवडीचं हे राष्ट्रसंतांचं भजन. सर, या भजनापूर्वी आपण बोललो ते रामधुनेविषयी आणि त्याच्या साधारण मनुष्याच्या मनावर, अंतर्मनावर काय परिणाम होतो याविषयी. पुढे मला आपल्याला विचारायचंय ती ग्रामगीतेत ग्रामविकास ही जी संकल्पना मांडलेली आहे तर ती काय आहे, त्या अनुषंगाने थोडं सांगा ना. ग्रामगीतेमध्ये हे जे अध्याय दिले आहेत 1 ते 40 हे ग्रामविकासाचेच आहेत जवळपास. अच्छा. त्यामध्ये स्वच्छता आहे, पाणी आहे, वृक्षारोपण आहे, शेती आहे किंवा लहान गृहोद्योग आहेत त्याच्यामध्ये येतात.
आणि महिलोन्नतीचा विषय आहे महत्वाचा. शिक्षणाचा विषय दिलेला आहे. हो. शिक्षकांनी कसं राहावं हा सुद्धा विषय दिलेला आहे. शेतकऱ्यांनी कशी शेती करावी हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे. गावातील लोकांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं हे सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर गावामध्ये निवडणुका होतात, त्या निवडणुकीविषयी सुद्धा मतदारांना मार्गदर्शन केलेलं आहे. असे बरेचसे मुद्दे ग्रामगीतेमध्ये दिलेले आहेत. 41 अध्यायामध्ये प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा आहे आणि ही आचारसंहिताच आहे म्हणायला हरकत नाही जीवनाची. आदर्श जीवनाची आचारसंहिता म्हणजे ग्रामगीता. ग्रामगीतेमध्ये जेवढे मुद्दे दिले आहेत त्यामध्ये प्रत्येक अध्यायामधला एक जरी ओवी आपण पाठ केली किंवा त्या आचरणात आणली तर मनुष्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 100% विकास होतो. अरे वा, खूप छान. आता आपण हाच विषय बोलतो आहोत, तर या अनुषंगाने परत मला एक असं विचारायचं आहे की आदर्श गावाची जी कल्पना ग्रामगीतेत मांडलेली आहे तर ती कशी साकारताना आपल्याला दिसते. आपण आता उत्तम सरायला आपण कार्य करता आहात तर आपल्याला काय वाटतं, बदल होतो आहे का आणि कसा होतोय? आता जवळपास 29 वर्षापासून आमचं सेवाश्रम उत्तम सरामध्ये आहे. आधी एवढी प्रगती केली नव्हती पण आता बरी प्रगती आहे. विद्यार्थ्यांच्या स्वभावामध्ये फरक पडतो. विद्यार्थ्यांचं शिबिर संस्कार शिबिर घेत असल्यामुळं त्या संस्कारातून पोरं बाहेर पडतात. बरेचसे पोरं कीर्तनकार, प्रवचनकार, मार्गदर्शक तयार झालेत आमच्या आश्रमामधून. त्यानंतर गावातील सरपंच आणि ग्रामपंचायतचे सहकार्य घेऊन गावातील रस्ते, गावातील पाण्याची व्यवस्था, गावातील साफसफाई जी आहे, शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे, त्यानंतर आरोग्य शिबिर घेणे, रक्तदानाचे शिबिर घेणे, हे असे लहान सहान प्रयोग आम्ही आखतो आणि त्याच्यामधून बराचसा फायदा झाला. उत्तम सरा हे आज म्हणजे जिल्ह्यातून आदर्श ग्राममधून 2 नंबरचं मागच्या वर्षी गाव आलेलं आहे. अरे वा. त्या महत्वाचं आहे की आश्रमामुळे ग्रामपंचायतला सहकार्य झालं आणि ग्रामपंचायतचं सहकार्य आश्रमाला सुद्धा सहकार्य झालं. त्यामधून आम्ही तिथे स्मशानभूमी जे तयार केली आहे उत्तम शहराला ग्रामपंचायतच्या सहकार्याने, गावातल्या लोकांच्या सहभागाने, तर आदर्श स्मशानभूमी तयार केली आहे. जशी अमरावतीमध्ये हिंदू स्मशानभूमी आहे त्या पद्धतीनं आम्ही ती तयार केलेली आहे. स्वच्छता आहे, सर्व महात्म्यांचे पुतळे, फोटो तिथे लावलेले आहेत. गावातील अशी एक कमिटी आहे की ते कमिटी स्वच्छता करतात आठवड्यातून 1 दिवस. याच अनुषंगाने मला आता खरं आपल्याला एक प्रश्न असा पण करायचा होता की ग्रामविकासात जी ग्रामस्थांची मुख्य भूमिका आहे तर ती कशी असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे राष्ट्रसंतांनी ती सांगितलेली आहेच आणि आता आपल्या बोलण्यात पण उल्लेख आला की गावातले जे ग्रामस्थ आहेत आणि ती कमिटी जी आहे ती त्यांचा सहभाग स्वतःहून नोंदवते आहे. तर एकूण ग्रामस्थांची भूमिका पण कशी असायला पाहिजे. कारण बरेचदा असं म्हटलं जातं की आम्हाला संविधानातनं हा अधिकार मिळालेला आहे, हे आम्हाला अधिकारांनी पाहिजे आहे, पण माझं पण काहीतरी संविधानाने देणं लागतंय, कर्तव्य आहे. तर हे काय कर्तव्य आहे हे सांगा ना आपण. आता गावातील लोकांनी असं राहायला पाहिजे जसं आपल्या घरासमोरची साफसफाई आपणच करणार. हो. तिथे कोणी सरकार येणार नाही किंवा कोणी ग्रामपंचायत रोज साफसफाई करणार नाही. स्वतःचं पाणी वापरताना कसं वापरायचं ते जपून वापरायचं की तसं उगीच वाया घालवायचं हे त्यांनी ठरवायचं आहे गावातील लोकांनी. अगदी. पण तसं होत नाही मॅडम. पाणी इतकं वाया घालवतात का गावातील लोक की गाड्या सुद्धा धुतात, स्वच्छ पाणी असते, मन दुखतं. रोडवर पाणी टाकतात काही आवश्यकता नसताना. त्यांनी असं पाण्याचा अपव्यय करू नये. झाडं तोडतात, झाडं लावण्याऐवजी झाडं तोडतात बरेचसे लोक. त्यांना म्हणूनही काही उपयोग वाटत नाही. तर प्रत्येकाने जर झाडं लावले गावामध्ये, आपल्या नावाचं एक झाड तिथे लावलं असलं पाहिजे. ते जर तेवढे जर झाडं तयार झाले तर गाव चांगलं सुंदर दिसेल. आता आपण म्हणालात की झाड लावलं पाहिजे, तर गाव हा महत्वाचा घटक आहे हे राष्ट्रसंतांनी म्हटलेलं आहे. महात्मा गांधींनी पण त्याच गोष्टीला महत्व दिलं की गाव हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता आपले माननीय जे पंतप्रधान आहेत ते पण गावालाच महत्व देतात आहेत. आता त्यांनी आणखीन एक उपक्रम राबवलाय, एक पेड माँ के नाम.
म्हणजे त्याचं तुम्ही संगोपन करा. फक्त लावलं फोटो काढून देण्यापुरतं नाही, पण जर आपल्या आईच्या नावे आपण झाड लावलं तर त्याचं तेवढंच आपण आत्मीयतेने संगोपन करू. उदात्त हेतू त्यांचा आहे. बरोबर. तर आता आपण जसं सर सांगितलं की कर्तव्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात की पाणी आपण कसं वापरतो आहे, जो परिसर आहे तो कसा ठेवतो आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. तर पुढे आपल्याला मला असं विचारायचं आहे सर की व्यसनमुक्ती, स्वच्छता, परस्पर सहकार्य याबाबत ग्रामगीतेचे काय विचार आहेत? काय सांगते ग्रामगीता आपल्याला? व्यसनमुक्ती ही अतिशय महत्वाची आहे की व्यसनाधीन झालेले कुटुंब उद्ध्वस्त होतात. व्यसन हे काही लोक म्हणतात की करमणुकी करता व्यसन करतो, ते अतिशय चुकीचं आहे. किंवा काही मानसिक टेन्शन असते म्हणून आम्ही व्यसन करतो हे लोक सांगतात. तुम्ही मानसिक टेन्शनमध्ये आहे म्हणून व्यसन करावं हा चुकीचा मार्ग आहे. त्याला अनेक पर्याय आहेत. हो, अर्थात. व्यसन न करता दुसरंही आपण आपलं डोकं कुठे गुंतवून ठेवू शकतो, दुसरे कामं करू शकतो, लहान सहान कामं करू शकतो. चार चौघामध्ये बसताना चर्चा तशी आपल्या नावाची वाईट होते व्यसन जर केलं तर. ग्रामपंचायतनी सुद्धा असे ठराव घ्यावेत की गावामध्ये कोणी व्यवसाय करणार नाही दारूचा. गावातील महिला मंडळ आहेत, महिलांनी सुद्धा हा प्रश्न उचलायला पाहिजे की गावामध्ये दारूचं दुकान असू नये किंवा दारूचा व्यवसाय कोणी करू नये. स्वतः माणसालाही ते कळायला पाहिजे की मी जर व्यसन करत असेल एखादा, माझ्या शरीराचं नुकसान तर मी करतोच, पण माझ्यावर जे अवलंबून आहेत, माझी पत्नी आहे, मुलं आहेत, कुटुंब आहे, नातेवाईक आहेत, यांचं सुद्धा मी नुकसान करतो. तेच नाही तर गावातील लोकांचं सुद्धा आपल्यामुळे नुकसान होते, असं त्यांनी त्याची जाणीव त्यांना असायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, ती व्यसनामुळे सगळी वाया जाते. तर याच गोष्टी, ज्या ऊर्जा आणि शक्ती जी आहे त्यांची, ती जर त्यांनी साठवली आणि चांगल्या गोष्टीकडे वळले तर एक उत्तम चित्र तयार होऊ शकतं, एक उत्तम कलाकृती तयार होऊ शकते, किंवा शेतीमध्ये पण काहीतरी उत्तम प्रयोग ते करू शकतात ना. बरोबर आहे. कार्यक्रमात पुन्हा एक वेळ झाली आहे गाण्याची. आपण आपल्या स्वरात एखादं थोडं भजन गुणगुणावं. भाग्य कुणाला लाभे ऐसे हे एक भजन आहे. भाग्य कुणाला लाभे ऐसे सतगुणकार्या वेळ जातसे, सतगुणकार्या वेळ जातसे. भाग्य कुणाला लाभे ऐसे कधीच न घडते व्यसनाधीनता. जो जो भेटे त्याशी नम्रता. चित्त रंगले नाम स्मरणी निर्मळ सरळ स्वभाव जयाचे. भाग्य कुणाला लाभे ऐसे. अरे वा, खूप छान स्वरात आपण म्हटलं. ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात जो विषय आहे त्या विषयावर येऊयात. तो आहे ग्रामगीतेतून ग्रामविकास, जो आपला आजचा विषय आहे त्या विषयावर. तर या अनुषंगाने मला आता आपल्याला विचारायचं की ग्रामगीतेत शेती आणि श्रमसंस्कृतीला कोणतं स्थान दिलेलं आहे? शेती हा एक ग्रामातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. भारत देशाचा कृषीप्रधान देश असल्यामुळं शेतकऱ्याला सर्वांनीच महत्व दिलेलं आहे, शासनाने सुद्धा महत्व दिलेलं आहे. आणि शेती आणि शेतकरी याच्यावर पूर्ण हा विकास अवलंबून आहे ग्रामाचा. त्यामुळं शेती आधुनिक पद्धतीने करणे, परंपरागत जी शेती जे लोक करतात त्या परंपरागत शेतीमध्ये पाहिजे तसं उत्पन्न होत नाही. आणि त्यामध्ये आपण रासायनिक खते खूप वापरतो. रासायनिक खतामुळं शेतीचा दर्जा खालावला आहे. शेतीमध्ये स्वतः राबल्याशिवाय शेती होत नाही. शेती स्वतः केली तरच ते शेती चांगली होते, उत्पन्न चांगला निघते. आणि आधुनिक पद्धतीनं यंत्र जर वापरले तर शेतीत ही निश्चितच फायद्याची आहे. त्याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. म्हणजे श्रमदान ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही काम करत असाल तर तिथे आपलं 100% जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट तसा येत नाही, निकाल तसा मिळत नाही. सर, आता मला याच अनुषंगाने पुढे विचारायचं की स्वावलंबी गावाची संकल्पना ग्रामगीतेत कशी मांडलेली आहे, की स्वावलंबी गाव हे असं असलं पाहिजे? आता स्वावलंबी गाव म्हणजे आता मध्येच पेरे पाटलांची एक मुलाखत झाली आमच्या. त्यांनी असं म्हटलं की ग्राम हे स्वतःवर अवलंबून असं, म्हणजे बाहेरून काही मिळालं पाहिजे अशी अपेक्षा न करता गावातीलच लोकांनी एकत्र येऊन ग्रामाचा विकास केला पाहिजे. पाण्याची व्यवस्था आहे, साफसफाई आहे,
गावामधल्या शाळा आहेत, स्वतःहून त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते केलं पाहिजे. म्हणजे शेतीशी संबंधित आपण बोलायला गेलं या अनुषंगानेच तर बी बियाणं पण ही गोष्ट महत्वाची आहे की आपण त्याच्यासाठी पण परावलंबी नसलं पाहिजे. जे उत्पन्न निघते त्याच्यामधूनच बियाणं जर आपण तयार ठेवलं किंवा तयार केलं तर त्यामध्ये बियाण्यातूनही बराचसा फायदा शेतकऱ्यांचा होतो. स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करण्याबाबत ग्रामगीतेत काय संदेश दिलेला आहे? जसं आता आपण म्हणालात की गोवंशाचं पण एक अध्याय त्याच्यात दिलेला आहे. तर ही जी स्थानिक संसाधनं आहेत या अनुषंगाने आणखीन ग्रामगीतेत काय सांगितलेलं आहे? आपण काय सांगाल याबद्दल? शेतकऱ्यांनी गायी पाळाव्यात, त्यांचं संगोपन करावं. कारण गाय ही अतिशय महत्वाची आहे. आपण 25-30 वर्षापूर्वी पाहिलं की प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी खेड्यात गाय होती. आणि गाय होती आणि त्याचे गुरढोर राहायचे, बैल सुद्धा घरी तयार व्हायचे. शेणमूत्र आहे गायीचं, ते शेणमूत्र अतिशय महत्वाचं शेती करता. गायीपासून अनेक फायदे आहेत. साधारण एक गाय जर आपण पाळली ती जर 5 लिटर दूध देत असेल तर दूध विकून आपण तिचा आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो आपण. त्यानंतर शेण आहे, शेणाचं खूप महत्त्व आहे. त्यानंतर गाईचं काहीच वाया जात नाही, कातडीसुद्धा वाया जात नाही. कत्तलखाने वगैरे आहेत, कमी व्हायला पाहिजे, हे नसायला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक गावातल्या लोकांनी गाईचं महत्त्व समजून गायी पाळाव्यात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गायीला गोमाता म्हणतात. म्हणजे इतकी ती उपयोगी आहे. ती फक्त देण्याचं काम करते, घेण्याचं नाहीये तिच्याकडे. आता या अनुषंगाने मला सर आपल्याला विचारायचं ते म्हणजे की ग्रामगीतेतून प्रेरणा घेऊन एखादा आदर्श गाव घडवायचं असल्यास कोणत्या गोष्टींना प्राधान्य आपण दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? तर महाराज म्हणतात, जाणावे ग्राम हेची मंदिरं, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. म्हणजे एकोपा ठेवून कोणत्याही प्रकारे कोणावर अन्याय होईल असं कोणतेही कारण न करता एकत्र येऊन समोपचारानं कामं करावेत. आदर्श ग्रामामध्ये जे ग्रामगीतेनुसार जे दिलेलं आहे, स्वच्छता आहे, वृक्षारोपण आहे, पाणी आहे, त्याची बचत आहे. गावामध्ये जे विवाह होतात, विवाह कमी खर्चात करण्याचा प्रयोग महाराजांनी दिलेला आहे. विनाकारणचा खर्च कसा होतो तो खर्च होऊ नये. कर्जबाजारी होतात गरीब लोक, तर असं होऊ नये म्हणून ग्रामगीतेमध्ये विवाह सुद्धा कमी पैशात करावा असं महाराजांनी म्हटलेलं आहे. इथे थुंकू नका आपण बोर्ड लावतो, पण थुंकायचं कुठं हे कुठं आपण लिहित नाही. थुंकायची व्यवस्था कुठेच करून देत नाही. म्हणून ग्रामपंचायतमध्ये चौकामध्ये थुंकण्याची व्यवस्था किंवा बाथरूमची व्यवस्था किंवा सार्वजनिक संडासाची व्यवस्था आणि चांगलं स्वच्छ पाण्याची व्यवस्था हे जर करून दिली तर ते निश्चितच ते आणि शेती पूरक असे धंदे व्यवसाय निर्माण करून दिले तर ग्राम हे निश्चितच आदर्श ठरणार आहे आणि तसंच लोकांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. अरे वा. ईश्वरे व्यापले हे विश्व, म्हणून जगचे आम्हा देव, विश्वासा मूळ घटक गाव, ग्रामगीता त्यासाठी. यात ग्रामाचा जय जयकार, सर्व तीर्थक्षेत्रांचे ग्रामची माहेर, ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर, ग्राम नसता प्रलयाची. इतक्या छान ओळी या ग्रामगीतेतनं राष्ट्रसंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत आजचा जो आपला विषय होता ग्रामगीतेतून ग्रामविकास, या अनुषंगाने आपण इतकी सविस्तर छान माहिती दिली, चर्चा केली, त्यासाठी मी आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आकाशवाणीचा आभारी आहे आणि आपला पण आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात ग्रामगीतेतून ग्रामविकास या विषयावर कुन्नूसिंग गुलाबराव मालवे यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं, तर तांत्रिक सहाय्य सुनील किनीकर आणि नारायण पवार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.